सगळे ढग असे खाली बसले, एवढं क्लास दिसते ना, पप्पी वातावरण आहे. इथून एवढे सारे किल्ले दिसत आहेत ना, म्हणजे बघा. तर आमचं पाणी संपलं होतं आणि ढग सगळे खाली साठले त्या साईडला. पाणी भरायचं काम चालू आहे आमचं. तिकडे माहुली पण दिसतोय, इवन कष्टाची चीज झाले. गुड मॉर्निंग. दिवस 3रा आणि आता आम्ही आहे कात्रवाच्या खिंडीमध्ये. इथं स्टे केला होता रात्री आणि आता सकाळ झाली. सूर्योदय बघायला जायचे वरती तिथं जायचं. वातावरण जरा भारी झाले त्यामुळे कॅमेराची बॅग घेतली आणि आम्ही जरा एका टपऱ्यावर चालले सर सूर्योदय बघायला. दाखवत तुम्हाला भारी भारी फोटोज मधून. थांबा. डिसिजन चेंज करून आम्ही डायरेक्ट कात्राबाईला जायचा निर्णय घेतलाय. आता इथून थेट कात्राबाईच्या वरती जायचं आणि मग खाली यायचं आणि मग टेंट वगैरे आवरायचा, मॅगी वगैरे करायची आणि मग जायचं रत्नागिरीला जायचं. चल. रेडी होतो सगळे कपडे चेंज करून. तर कात्राबाईच्या खिंडीमध्ये ना कात्राबाईचं एक मंदिर आहे इथे मागे आणि आता आपल्याला हे मंदिर तर आम्ही पाहिले. आता इथून आम्हाला कात्राबाईच्या शिखरावर जायचं वरती चालत चालत. कात्राबाई शिखराच्या मध्ये पोहोचले आणि हा मनोरा बोलतात ना याला. हा मनोरा इथे पाहिजे. काल पण लागले तिथे वरती तिथून मंदिर. आपण जेव्हा गवळ देवापासून पुढे आलो तेव्हा आणि आता परत तिथे एक लागलाय आणि वातावरण असलं भारी झालंय ना. इथून एवढे सारे किल्ले दिसत आहेत ना, म्हणजे बघा. म्हणजे काय असतं ना, जेव्हा सह्याद्रीमध्ये आपल्याला एखाद्या शिखरावर जेव्हा आपण उभा असतो आणि त्या शिखरावरून आपल्याला बाकीच्या जेवढं काय आपली नजर जाते तिथपर्यंत सगळी काय शिखरं डोंगर स्पॉट करता येतात ना, तेव्हा मग ना ती कुठं असते ना माहिती सह्याद्री माहिती पावसाळ्यातच बाहेर दिसते ती. तो एक समज निघून जातो आणि मग तेव्हा तुम्हाला ना असं रिकामं वातावरण असली सह्याद्री आवडायला. तर कात्राबाईच्या मध्येच अजून पण आम्ही पोरं फोटो काढायचं काही थांबत नाही, कारण वातावरण एवढं भारी झाले, फुलं बिलं दिसतात एवढी भारी. आणि लय भूक लागली आमच्याकडं आणि आमच्याकडलं पाणी पण संपलंय आणि एवढं आम्हाला कात्राबाईवरती चढायचे उतरायचे तर 2 तास लागते. 2 तास जेवण पाणी काहीच भेटणार नाही. तरी पोराला म्हटलं तरी पोरं तयारीत नुसतं फोटो काय काढायला सोडती नाही. काय मग होईल ना? नक्की नक्की तुमच्या सोबत आहे म्हणलं. सगळे तिकडे मागच थांबलेत फोटो काढायला. पाणी नाही म्हणून मी पाणी शोधायला चाललोय आता. इकडे समोर एक छोटासा पाण्याचा वळ दिसतोय. इथं पाणी भरता येत का? अरे पाणी लईच कमी. इथून एकदम छोटी पाण्याची धार वाहती. त्याच्यामध्ये बॉटल भरायची, त्यामुळे मी काय करतो आता बॉटल यायला त्यांना तिकडून बॉटल घेऊन यायला वेळ लागेल, त्यामुळे हे पाणी जरासा अडवून ठेवतो थोडा वेळ. हा माहिती हा हे खूप 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 वेगळं आहे. खूप कोणीच केलं नसं ना हे ट्रायल बिल, तर मी करतो. ठीक आहे. ते पाणी अडून ठेवतो जरा, म्हणजे ते आल्यावर डायरेक्ट पाणी सोडता येऊन एकदम. आपला विषयच हार्ड आहे थोडा. असं पाणी भरायचं काम चालू आहे आमचं. कारण नाही आता पुढं पाणीच नाही कुठं, त्यामुळं असंच पाणी भरायला लागणार आम्हाला काही झालं तरी. आलोय कात्राबाईच्या माथ्यावर. इथे मागं दिसतंय रत्नागड, त्याच्या मागं आलं मदनकुला, उजव्या बाजूला कळसू आहे, इकडे आजोबागड, ढगांची चादर आणि इकडं लय मोठा परिसर दिसते. ॲक्च्युली इथून आपल्या घरापासून जे हाटकेश्वरची डोंगर दिसतात ना ते पण दिसत आहेत. जीवधन, सिंदोळा, हरिश्चंद्रगड, निमगिरी, हाडसर, इकडे साईडला गोरखगड, सिद्धगड, काय काय दिसते काय सांगतो तुम्हाला. माऊली वगैरे सगळं दिसतंय. तिकडे मग आता तरी थोडंसं क्लिअर झाले, पण तिकडे माऊली पण दिसलंय. फोटो दाखवतो तुम्हाला इथे. आणि
बाकी सगळीकडे ढगांची चादर बसवली, अख्खी सगळीकडे ढग आहेत. आणि सगळे ढग खाली तर ऍक्च्युली वरती खूप पुसट पुसट ढग आहेत, सगळे ढग असे खाली बसले, एवढं क्लास दिसते ना, पप्पी वातावरण आहे. कात्राबाईच्या एकदम कड्यावर आले, एकदम कड्यावर. आणि आपण इथून असलं भारी नजारा दिसतोय ना बा, सगळे ढग आहेत खाली. कसलं भारी ना, कसलं भारी. सुकून सुकून सुकून. तर आमचं पाणी संपलं होतं आणि वाटेमध्ये नाही बाई छोटंसं डबकं लागले. आणि ॲक्च्युली ह्याच्यामधलं पाणी लय क्लिअर, लय भारी पाणी, त्यामुळे ते पाणी भरून घ्यायला लागतं. असं घाबरायचं नसतं, घाबरायचं नसतं, मित्र असतो. एकदम भाजी पाणी, एकदम ताजं पाणी. आणि काही कचरा बिचरा काय नाही याच्यामध्ये, असं पिऊ शकता. गोड लागते पाणी, गोड ऍक्च्युअल. आज काय ढग बिग नाही, त्यामुळे चांगलं सून लागायला लागलंय, त्यामुळे मफलर अशी बांधली असते. हे निघायचं ना, चला चला जायचं आपल्या तिकडे रतनगडला. पहिले कात्राबाई उतरायची, पहिले त्याच्या आधी मॅगी वरून खायची, नंतर मग 1.5-2 तास ट्रेक करून रतनगडला जायचं. तर समोर रतनगड आहे आणि आता आम्ही कात्राबाईच्या घळीपाशी. आणि सह्याद्रीमध्ये सगळ्यात उंचीची म्हणजे सगळ्यात उंच अशी घळ आहे इथे मागे या साईडला. इथून काही जणांनी क्लाइंब करून म्हणजे रॅपलिंग करून खाली उतरलेत, जसे अरुण सावंत सर, अमोलदादा पण उतरला इथून. आपल्यात नाही जायचं तिकडं, आपल्याला आपली वाट धरायची ना, आपल्याला जायचं सरळ रतनगडला. आपल्याकडं गोप्रोमध्ये केलेला व्हिडिओ आहे का असला? आपण आता पाहतोय आपण कात्राबाईच्या टॉपवर आहे, म्हणजे पूर्ण पठारावर आहे. पण इथं झऱ्याचा कुठलाही पाझर नाही इथं. तर निसर्गाची देण कशी असते बा, ह्या खडकाच्या खाली एक पाण्याचा साठा असल्यासारखा आहे, त्यातून आपण पाणी, पिण्याचं पाणी काढतो त्या पाण्यात. कचरा आहे. फायनली मोबाईल आपला परत ऑन झाला आहे. ते काय आलं, कात्राबाईला मोबाईल डेड झाला होता, बॅटरी संपली होती. आणि आता किती वाजले साधारण? 1:15 वाजले. आम्ही आतापर्यंत काहीच खाल्लं नाही, एक ट्रेक पूर्ण करून आले, पूर्ण कात्राबाई चढून उतरून आले. आणि आता मॅगी करायला थांबलो. करंड्याला पण गेलो होतो, करंड्याला पण केला हा सोबत. आणि आता मॅगी करायची 1 वाजता. सकाळ पण काही खाल्लं, पोरांनी बुक केलं चांगलीच. खजरा होता मारते असं घेऊन आधी जाळ घाला. मग आमचे टेंट लावलेत तिथे आणि मॅगी खायला आम्ही इकडे सावलीला आलेले, ऊन लागायला लागले. आता हे खावलं, चला पटकन करा. एवढं लांब जाऊन पाणी आणलं एकतर मी. आणि पाणी इथं होतं, आणि पाणी इथं होतं. ते बॅग वगैरे एकदम टाईट भरले, कपडे बदलले थोडेसे. आणि आता कात्राबाईवरून निघाले रतनगडकडे जायला. कात्राबाईच्या खिंडीतून रतनगडावर जायला साधारणतः 1.5 ते 2 तास लागेल आम्हाला. बघू आता, पोटभर मॅगी खाल्ली त्यामुळे जरा एनर्जी आली आता. बेकार ऊन लागते. हवा सुटली पाहिजे जराशी गारगार. वाट जरा जास्त छोटी, म्हणजे कारवी जरा जास्तच माजली, त्यामुळे असं वाकून चालायला लागते. आणि त्यातून सारखी बॅग मागची, माझी बॅग मोठी ना जरा उंच, वाकलं तरी बॅग वरतीच राहते, ती सारखी अडकती कारवीमध्ये. आणि असं आता बरं तरी लागेल चालायला.
कारवी माजली आहे. चला कात्रबाई खिंडीची जी वाट आहे ना ती एकदम म्हणजे अशी पूर्वीच्या काळापासून वापरता आली. त्यामुळे त्यांनी असं प्रॉपर बांधकाम केलं, दगडं वर लावली. म्हणजे कसं पावसा पाण्याचं पण इथून ये जा करता येईल. इव्हन व्यापारासाठी पण ह्या मार्गाचा वापर केला जायचा. आणि खूप मोठी खिंड ॲक्च्युली ही पण. गौरव दमला काय? मॅग जास्त झाली बहुतेक. घ्या थोडं विश्रांती घ्या.